सगळ्यांशीच बोलतोय तो. माहित आहे मला. फक्त माझ्याशी बोलत नाहीये. मी काय घोडं मारलंय ग त्याचं? बेबी तुला खरंच असं वाटतं की तू काही केलं नाहीयेस का? तो नाही भांडला माझ्याशी का? ताडताड बोलण्यात काही कसूर ठेवली त्यांनी? झालं मग. झालं कसं? आता मी आपणहून त्याच्याशी बोलायला जाते म्हणजे मीच कमीपणा घेतलाय ना. बेबी मी कमीपणा घेतला असं म्हणण्यातच तुझा किती इगो दडलाय याची कल्पना आहे तुला? त्याला नाहीये का इगो? प्रत्येक गोष्ट वाद घालून जिंकता येत नाही बेबी. मी जिंकलेच नाही आई, आत्ताही नाही आणि देवच्या वेळेही नाही. मी नेहमी हरतच आले. का असा विचार केलायस कधी तू? कारण उघडच आहे, चिडतात माझ्यावर माणसं. का चिडतात? कारण मी आधी त्यांच्यावर चिडलेली असते. आई अगं पण माझा स्वभाव आहे ना तो. इतकं नुकसान होत असेल तर तो आपण बदलायला नको? मी चिडले तरी माझ्या मनात काही नसतं. देव विषयी तुझ्या मनात अजूनही राग नाही? आई मला देवचा नाही श्रीचा प्रश्न सोडवायचा आहे. ते दोन्ही प्रश्न वेगळे नाहीच आहेत. देवचं वेगळं आहे. देवच्या कोड्यातच श्रीचं उत्तर दडलेलं आहे. आता त्याचा काय संबंध आई? दोन्ही मध्ये कॉमन तू आहेस. तुझा वागण्याचा स्ट्रेसशी डील करण्याचा एक पॅटर्न आहे. म्हणजे इन शॉर्ट दोष माझाच आहे. मग कुणाचा आहे बेबी? आई त्यांच्या चुका तुला दिसतच नाहीत का? तुला तुझ्या स्वतःच्या चुका दिसत नाहीयेत बेबी. तुझा ब्लाइंड स्पॉट आहे तो. हे बघ आई, माझा तो स्वभाव आहे आणि मी तो नाही बदलू शकत. मग तुझ्या गरजा तरी बदल. म्हणजे श्रीशी बोलण्याची गरज निर्माणच होणार नाही असं बघ. का? अगं आई मुलगा मानते मी त्याला. ते मानतच राहा. तू त्याच्याशी बोलली नाहीस तरी ती भावना तुझ्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही. म्हणजे आयुष्यभर मी अबोला ठेवू का त्याच्याशी? तू स्वभाव बदलला नाहीस तर तुझ्या आयुष्यातली माणसं तुला बदलायला लागणार. कारण इतकं दुखावल्यानंतर हळूहळू ती माणसं तुझ्यापासून दुरावणार. कोण कशाला सहन करेल ना? म्हणजे आता आमच्यात काही राहिलं नाहीये का? ते मी कसं सांगणार? पण काळाच्या ओघात तुटतं ते नातं कसलं ग? नातं ही दृढ देणगी नसते बेबी. नातं ही क्रिया प्रतिक्रिया असते. तुम्ही जसं वागाल तशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळत राहणार. जर तुम्हाला समोरच्याची प्रतिक्रिया बदलायची असेल तर तुम्हाला तुमची क्रिया बदलायला लागणार. पण याला फक्त माझ्याच बद्दल प्रॉब्लेम काय? ते मला नाही, तू तुझ्या स्वतःच्या मनाला विचार. आई तुला मला ना समजूनच घ्यायचं नाही. जाऊ दे ना, मी जाते. श्री, जानवी तू काही बेबी हत्याविषयी बोलणार असेल तर मला काही बोलायचं नाही, आत्ताच सांगतोय तुला. सावकाश. सावकाश सावकाश. आगाग होते का रे? तू बोटाविषयीच बोलतेस ना? हो, आता बरं वाटतंय पण माझं सगळं जजमेंटच चुकलं. इथे मान्य आहे ना तुला? जानवी मी काय देव नाहीये. चांगलं वागण्यासाठी देव पण नाही असावं लागत. तुला हेच बोलायचंय ना? अरे न बोलून विषय संपणार आहे का? माझ्यासाठी संपलाय. तुझ्यासाठी हा विषय संपला असता ना तर रिॲक्शन्सही संपल्या असत्या. म्हणजे तू तुझा राग व्यक्त करतोयस कारण तो मनात आहे. प्रेम आणि राग या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आणि जिथे प्रेम असतं ना तिथेच राग असतो. जानवी ही फक्त ना तुझी फिलॉसॉफी आहे. अरे फिलॉसॉफी असली म्हणून ती खोटी ठरते का? पण ती सगळीकडेच लागू होत नाही. श्री, जानवी सोड ना, मला आता याच्यावर चर्चा नाही करायची. मला फक्त तू आनंदात सुखात असायला हवीस. या गोष्टींनी मी आनंदात नाही आहे श्री. ना मी आनंदात आहे ना
ना आपली मुलगी आनंदात आहे. मॉन जान्हवी यार, तिला नको ना मध्ये आणूस आता. श्री, मला आपली अख्खी फॅमिली एकत्र हवी ती आहे. असणारच आहे, ती असणारच आहे. मी कोणाशी बोलू अगर न बोलू, तुला हवी असलेली सगळी माणसं घरात असणार आहेत. सगळी माणसं एकत्र घरात असली म्हणजे फॅमिली पूर्ण नाही होत. फॅमिली पूर्ण होते ती एकमेकांबरोबर असलेल्या नात्यामधून आणि एकमेकांची आपण काय वागतो ना ह्यातून. बाकीच्यांची गोष्ट वेगळी आहे, पण सगळ्या तुझ्याच आया आहेत ना श्री. मी बेबी त्याशी बोलणं केवळ अशक्य आहे. प्लीज नको ना प्रयत्न करूस तू, डिसअपॉइंट होशील. मी बेबी त्याशी नाही बोलू शकत म्हणजे नाही बोलू शकत. श्री पण सोड ना, दॅट्स इट. मला उशीर होतोय, मी निघतो. अहो अहो काय शोधताय? तुम्हाला विचारते मी, काय शोधताय तुम्ही? चष्मा सापडत नाहीये, तो बघतोय. काय चष्मा. हो तो काय डोक्यावर आहे बघा तुमच्या. आता काय गोळी घेताय काय हो? कळी घेतली नाहीये ना. अहो घेतलीत तुम्ही? घेतली? हो घेतली, सकाळीच घेतलीत. मला आठवत नाही. आता वय झालं. तरी घेणारे पाय दुखतायत माझे. कंट्याने काय सांगितले? सारख्या सारख्या गोळ्या घेऊ नका म्हणून. रात्रीपासून सोडे. सारख्या गोळ्या घेणं बरं नाही हो. उगीच काहीतरी भलतंच होऊन बसायचं. मी काय म्हणते त्यापेक्षा ऑपरेशनच करून टाकूया, हं? म्हणजे तुम्हाला वारीला पण जाता येईल. माझ्या बोलण्याकडे आहे ना सारखं कानाडोळा करायचं. बरं ते असू दे, आता पिंट्याचं लग्न व्हायचंय. जावयाकडनं पैसे घ्यायचे नाही ते ठीक आहे, पण पिंट्याच्या लग्नात आपण हुंडा घेऊ आणि तुमचं ऑपरेशन उरकून टाकू. मी पंतांना सांगितलंय, रंगरूपाचं एवढं काही नाही, पण पोरगी मात्र श्रीमंत बापाची बेटी असली पाहिजे. हे म्हणाले, बघतो मी तसं स्थळ बघतो. पंत? अहो गंगाधर पंत, आपल्या चाळीतले पत्रिका पाहतात नाही का, ते 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 पंत. मी सांगितलं नव्हतं का तुम्हाला? कोण गंगाधर पंत? काहीत राहतात आपल्या. तू बरा आहेस ना? आयडा ही एकच गोष्ट आहे ज्याने बाबा थांबतील. म्हणून काय लग्न करणार आहेस तू? माझ्याकडे दुसरा उपाय नाहीये ताई. एक मिनिट, एकतर तू खूप लहान आहेस. हे बघ, तू ऐक माझं. तू माझा एक पिंट्या. आणि दुसरी गोष्ट, लग्न प्रेमासाठी करावं, आयुष्यभरासाठी एखाद्याची सोबत आपल्याला मिळावी ह्यासाठी करावं. दुसऱ्या कुठल्या तरी फायद्यासाठी लग्न नाही करू. तसं नाही, पण हे बघ पिंट्या, मी ही चूक केलीये आणि खूप शिकले त्यातून. त्या अनिल आपटेंशी मी लग्न करणार होते, बाबांसाठीच ना. पण ऐक, अशाने काही नाही होत. हे बघ माझं ऐक. मला आज ना उद्या लग्न करायचंच आहे, पण आत्ता जर लग्न केलं तर बाबा थांबतील ताई. मग का नको? हे बघ पिंट्या, तुझं लग्न असा मी विचारच केला नव्हता. त्यामुळे ना मला ना गोंधळायलाच होतंय आता. ठीक आहे तायडा, हवं तर तू थोडा वेळ घे विचार करायला. थोडा वेळ घे विचार करायला आणि मग सांग, काही प्रॉब्लेम नाहीये. तसंही मला जे हवं होतं ते आपल्या बोलण्यातनं मिळालंय मला.
म्हणजे बाबांनी विचारलं होतं की तुला लग्न का करायचं. मग उत्तर सापडलं. काय? कोणाची तरी आयुष्यभराची सोबत मिळायला हवी आणि प्रेमासाठी. पिंट्या, तुला खरंच असं वाटतंय का? नाही माहित का ताई. मग जे तुलाच माहिती नाहीये ते कशाला करायला जातोयस? कारण मला वाटतंय की बाबांनी वृद्धाश्रमात जाऊ नये. हे बघ, ते मलाही नको आहे. हे बघ, मला बाबांना भेटायला यायचंच आहे. मी त्यांना भेटते, त्यांच्याशी बोलते, मग आपण ठरवूया. चालेल. निघू मी? तू जेवलायस का? हा, मैं सकाळी खाऊन निघालो होतो, आता घरी जाऊन जेवू. सकाळी खाल्लं होतंस? अरे मग आता झालंय एवढ्या ऑफिस उशिरा- मध्ये थोडं खाणं. सुनीता आणते डबा, त्यातनं मी खाल्लंय. मी निघतो. एक मिनिट, कोण सुनीता? हाय ऑफिस मध्ये. मी निघू? पिंट्या, खूप मोठा झाल्यासारखा बोलतोयस रे. निघतो. पांडुरंगा, तुझ्या भेटीला यायचं यायचं म्हणता म्हणता सगळंच राहून गेलं. आणि आता हे पाय पण साथ देत नाहीत. त्या दिवशी घसरून पडल्यापासून दुखणं आणखीनच वाढलंय. कलापासून दूर जायचं, कलापासून दूर जायचं म्हणत म्हणत मी इथे संसारात आणखीनच अडकत चाललो. जानूचं सगळं चांगलं झालं, पण आता नाही म्हटलं तरी इंडियाचं लग्न ठरतंय, त्यामुळे कसं सोडून जाणार घर. पाय धड असते तर निदान वारीला तरी आलो असतो, पण नाही आता सोसत. दुखणं वाढतच चाललंय. पायाने अगदी अपंग झाल्यासारखं वाटतंय. आता वय वाढतंय का वेदना वाढतायत काही कळतच नाहीये. पण हल्ली नाही सोसत मला हे सगळं. कुणाला सांगायचं? मुलांच्यासाठी सगळं करत राहायचं, पण म्हणून काय त्यांना सांगायचंय? सांगताही येत नाही आणि सोसतही नाही, अशी स्थिती झालेली आहे. सोडव रे बाबा या सगळ्यातून. वहिनी, हं? चहा करतेस प्लीज माझ्यासाठी? हो, एवढी भाजी चिरत्याने टाकतेस. हा. ठीक आहे. जान्हवीचे 3 मिस्ड कॉल. अगं हा, तिला ऑफिसमध्ये आज जरा जास्त काम आहे ना, तर उशीर होईल सांगायला फोन केला असेल. पण मला फोन करायची काय गरज होती? तू तिला परक मानत असशील, पण ती तुला परक मानत नाहीये. ती मानून न मानून काय उपयोग आहे? श्रीकडे बघ, तोंड फुगवून बसलाय. अगं बोलेल तुझ्याशी. आधी कुणाशीच बोलत नव्हता की नाही, आता हळूहळू सगळ्यांशी बोलायला लागलाय. मी सोडून. बेबी, त्याला शांत व्हायला वेळ लागतो, हो की नाही? ठीक आहे, मी बोलले त्याला, पण तोही मला बोलला ना. आणि मी सोडून दिलं ना सगळं, पण त्यांनी अजून सोडलं नाहीये. त्यांनी धरूनच ठेवलंय, आणि फक्त माझ्याशीच. तसं नाहीये बेबी. वहिनी बघत सुद्धा नाही माझ्याकडे तो. अगं तो तसंच करतो, माझ्याशी असंच वागत होता की नाही, पण तू मात्र बोलत राहा त्याच्याशी. त्यांनी काय होणार आहे? तुझ्याशी बोलायला लागेल तो. किती दिवस असं न बोलता राहणार आहे सांग? श्री, आई, जान्हवीचा फोन आला होता तुला? हो, तिला ऑफिसमध्ये काहीतरी काम आहे, उशीर होणार आहे म्हणाली, तेच ना? तेच. बरं, चहा घेशील का? नाही, रूम मध्ये दे. श्री, हात बघू. खूप भाजलाय का रे?
भाजलेली जखम असते ना ती लवकर भरून येत नाही. काही जखमा या कधीच भरत नाहीत. हॅलो. बाबा, हा बोल ग. आय एम सॉरी. कशाबद्दल? अहो मी येणार होते ना आज. कुठे? आपल्या घरी? हो. पिंट्याने फोन नाही केला तुम्हाला? नाही, विसरला असेल. हा, म्हणजे मी त्याला निरोप दिला होता, पण मला ना ऑफिस मधून निघायलाच खूप उशीर झालाय. आता सुटले मी. बापरे, एवढ्या उशिरा? हो ना, पण म्हणून मग मी आता नाही येत. चालेल ना? चालेल अगं, काही गडबड नाहीये, सावकाशी नाहीये. तुमची कामं महत्वाची. कसे आहात बाबा? मी मजेत. तू सांग, तू कशी आहेस? मी खूप सुखात आहे बाबा. दास बास, एवढं तुझ्या तोंडून ऐकलं ना की मला बरं वाटतं. बाबा, पण मी खरंच येऊन जाते 1-2 दिवसात. ये ग ये, सावकाशी आहे. धावपळ करून येऊ नकोस. काय कसे आहेत तुमचे? माझ्या बरोबरच संपायचं आता हे माझं दुखणं. असं का बोलता बाबा तुम्ही? अगं नाही, खरंच सोपी झालेलं आहे माझं हे दुखणं. इतकी सवय झाली ना त्याची. एखाद्या दिवशी पाय दुखले नाही तरी पण तरी तुम्ही असं नका ना बोलू प्लीज. बाबा, तुम्हाला खूप त्रास व्हायला लागलाय का हल्ली? आपण एक काम करूया, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊया. नको नको. अगं सहज गमतीने म्हणालो मी. मग अशी गंमत वगैरे नका करू बाबा तुम्ही. बरं राहील. बरं आता तू निघालीस का घरी? हो, निघाले. सावकाश जा. मी फोन करते बाबा उद्या तुम्हाला, आणि जमलं तर उद्याच येऊन जाते. हो ये, सावकाशी. पिंट्या आला नाहीये का अजून? नाही, हल्ली हुद्दा वाढलाय साहेबांचा, तसं काम सुद्धा वाढलंय. चांगलंय. पण चांगलंय चांगलंय. बरं, ठेवू का? हो ठेव. काळजी घ्या. अच्छा, ठेवते. लॅपटॉप आता माणसांना दूर करण्याचं यंत्र झालंय का? श्री, मी तुझ्याशी बोलते. तू माझ्याशी बोलणारच नाहीयेस का? माझी शपथ आहे तुला. प्लीज बोल ना माझ्याशी. दिव्यत्या, मी बोलल्यानं प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे आपल्यात जे काही ठरलंय ना ते तसंच राहू देत. आपण आपापल्या स्टँड्स वरती आपण फर्म राहूया. मला त्रास होतो त्याचा श्री. त्याला इलाज नाही आता. तू सगळ्यांशी बोलतोस, मी सोडून. तू बोलणारच नाहीयेस का माझ्याशी? ती हवी आहे ना तुला? ठीक आहे, मी स्वीकारते तिला. त्यानं काय होणार? अरे आपल्यातला अबोला तरी संपेल. आणि मतभेद? त्याच्या सहित प्रेम करता येतं मला तुझ्या. दिव्यत्या, आपल्यातले मतभेद हे काही फक्त विचार नाही आहेत. एक हाडामासाची जिवंत मन असलेली माझी बायको आहे. तिच्यावर प्रेम करायला जमणार आहे तुला? मी ते इग्नोर करू शकते. वा, इग्नोर करणं हे ऍक्सेप्ट करण्यापेक्षा किती सोपं आहे ना तुझ्यासाठी. मला वाटतंच. श्री, हे बघ, झालं ते झालं. पण त्याचे परिणाम राहतात. आता तू तिला स्वीकारलायस ना, मग ठीक आहे ना.
ते असं अनिच्छेनं नाईलाजानं तिला स्वीकारण्याची काही गरज नाहीये. तुझ्यावर कंपल्शन नाहीये कुठलंही. म्हणजे आपल्यात हे असंच चालू राहणार? तेच बरं आहे. म्हणजे तू माझ्याशी बोलणारच नाहीयेस का? तुला त्याची काही गरज आहे आता असं नाही वाटत ना? आहे श्री. सोड, मला आर्ग्युमेंट नाही करायचंय. काम आहेत मला. म्हणजे आता तिच्यामुळे तू माझ्याशी संबंधच तोडून टाकणार आहेस का? तिच्यामुळे नाहीतर कोणामुळे? दिव्याचे आम्ही पिंट्याला एकदा एक वाक्य सांगितलं होतं. आपली आई कितीही वाईट वागत असली ना तरी जगातल्या कुठल्याही मुलाला तिच्याशी वाईट वागण्या बोलण्याचा हक्क मिळत नाही. मग काय? श्री, तुला जे काही सांगायचंय ना ते स्पष्ट सांगशील का? मी जे आता सांगितलं ना त्याच्या विरुद्ध वागायचं नाहीये मला. म्हणजे तू मला जायला सांगतोयस?